दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. जे आपण इयत्ता 4थी व 7थी शिष्यवृत्ती परीक्षेचे जे आवेदन पत्र भरले होते त्या परीक्षेचे प्रवेश पत्र जे आहे ते 27/3/26 अर्थात आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या लॉगिनला उपलब्ध झालेले आणि तिथून आपण त्याची प्रिंट काढू शकणार आहोत. तर ही प्रिंट आपण कशी काढायची तेच आपण पाहूयात. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे चौथी स्कॉलरशिप किंवा 4थी शिष्यवृत्ती परीक्षाची सर्च लिंक केली त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करायचं आहे आणि PUPPSS-PSEUPS हे जे निळं लिंक दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होईल. 4थी 7थी शिष्यवृत्ती परीक्षा 26 करता इथे क्लिक करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शाळा लॉगिनचे वरचे पहिलीच टॅब आपल्याला दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपला शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. आपल्याला पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. लॉग इन सक्सेसफुली अशी हिरवी टॅबमध्ये आपल्याला माहिती दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि त्याखाली जर आपण आलो तर इथे आपल्याला 4थी ऑल ऍडमिट कार्ड आणि 7वी ऑल ऍडमिट कार्ड हे सुद्धा दिसत आहेत. किंवा जर एका विद्यार्थ्याचा आपल्याला काढायचं असेल तर सिरियल नंबर इथे दिलेले आहेत ते विद्यार्थ्याचे सुद्धा आपण काढू शकतो. परंतु आपण सर्वांचे एकत्रच काढूयात. 4थीच्यावर आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. सगळ्यात खाली आपण येणार आहोत. इथे प्रिंट आणि बॅक हे 2 टॅब दिसतील. आपल्याला प्रिंट हिरवी जी आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सर्व जे आपले विद्यार्थी आपण जे परीक्षेला बसवलेले त्यांचे आपल्याला इथे प्रवेशपत्र प्राप्त होतील. जे 3 उभे डॉट आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज PDF यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली जे सेव्ह बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या इंटरनल स्टोअरला या पद्धतीने आपले प्रवेशपत्र जे आहेत ते सेव्ह झालेले आहेत त्याची प्रिंट आपण काढून विद्यार्थ्यांना देऊ शकतो. याच पद्धतीने 7वीचे सुद्धा आपण प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकतो. हँडसेटमध्ये जर प्रिंट ऑप्शन टॅब ही दिसत नसेल अशा पद्धतीने आपल्याला आपलं पेज दिसत असेल तर जी साईट जी आहे आपली ती डेस्कटॉप करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईट करून घेतल्यानंतर इथे आपल्याला दोन्ही टॅब दिसणार आहेत. तर यूट्यूबच्या शॉर्टमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.